अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, आज राज्यात जे सरकार आहे ते प्रत्येक बाबीवर अपयशी ठरलेलं आहे. महागाई असेल, बेरोजगारी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्या बाबीवर अपयशी ठरलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला वाटतं की महागाईचा फटका फक्त शहरी भागात लोकांना बसतो. अध्यक्ष महोदय, महागाईचा फटका खरा तर शेतकऱ्यांनाही बसतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो, हे दिवस रात्र ज्या केंद्र सरकारचं गुण गात असतात ते सरकार 2013 मध्ये येताना त्यांनी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. पण आपण बघितलं शेतकऱ्यांचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही, पण उत्पादन खर्च दुप्पट झाला. अध्यक्ष महोदय, 2013 साली DAP ची एक खताची बॅग 617 रुपयाला मिळत होती. आज 2023 ला तीच DAP ची बॅग जवळपास 1200 रुपये द्यावे लागतात शेतकऱ्यांना. अध्यक्ष महोदय, खताच्या किमतीत दुप्पट वाढ झाली. परंतु अध्यक्ष महोदय, आम्हाला आपल्याला सांगायचे की 2013च्या मे मध्ये सोयाबीनचा भाव 85-24 रुपये होता. आजचा भाव जर बघितला तर आज 46-85 रुपये भाव आहे. अध्यक्ष महोदय, 10 वर्षात फक्त सोयाबीन मध्ये 161 रुपये वाढलेत. म्हणजे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हायचं तर लांबच, पण उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली. अध्यक्ष महोदय, कांदा निर्यात बंदीचा निर्णय सरकारने घेतला. ज्या वेळेस शेतकऱ्याकडे एखादं पीक येतं, आधीच शेतकरी दुष्काळ, अवकाळी, गारपीट ह्याने त्रस्त आहे. अशात कसा तरी तो कांदा पिकवतो आणि कांद्याला 2 पैसे मिळणार म्हणलं की सरकारने कांदा निर्यात बंदीचा भाव घेतला. अध्यक्ष महोदय, आपण बघतोय काल सरकारनं सांगितलं की आम्ही कांदा खरेदी करू, 2 लाख टन कांदा खरेदी करू, कांद्याची महाबँक बनवू. पण हे कधी? जोपर्यंत सरकार हे कांद्या बैठका घेत महाबँक बनवेन तोपर्यंत शेतकऱ्याला तो कांदा व्यापाऱ्याला विकावा लागेल. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस शेतकऱ्याला कांदा संपेल त्यावेळेस कांदा खरेदी केंद्र सरकार चालू करेल, कांद्याची महाबँक बनवेल. अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी ही सरकारनं 350 रुपये कांद्याला अनुदान जाहीर केलं. आमच्या धाराशिव जिल्ह्या बाबतीतच अध्यक्ष महोदय आपल्याला सांगू इच्छितो की 21 कोटी रुपये अनुदान मंजूर होतं. त्यातलं फक्त 6 कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिलंय. जवळपास 15 कोटी रुपये अनुदान 350 रुपये प्रमाणे जाहीर केलं, अद्यापर्यंत शेतकऱ्यांना खात्यावर मिळालेलं नाही. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबरीनं उन्हाळी कांद्याच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केलेत धाराशिव जिल्ह्यातल्या, तेही अनुदान अजून मिळालेलं नाही. अध्यक्ष महोदय, मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचंय, PM किसानचं किंवा नमो किसानचं सरकार खूप गवगावतं. धाराशिव जिल्ह्याचं उदाहरण देतो मी. पहिला हप्ता अध्यक्ष महोदय 2,94,000 शेतकऱ्यांना मिळाला. आता शेवटचा 15वा हप्ता मिळाला त्यावेळेस फक्त 79,000 शेतकरी उरलेत. जवळपास 2,10,000 15,000 शेतकरी या योजनेतून वगळले गेलेत, कमी झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, शेतकरी तहसीलकडे जा, कृषीकडे जा, रोज चक्रा मारतो. ह्या ज्या योजनेचा गवगाव करून चालू करताना ज्या पद्धतीने केला जातात त्या पद्धतीने पुढे त्या कार्यान्वित होत नाहीत. हेही मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचंय. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला 6,000-12,000 पेक्षा शेतकऱ्याला त्यांच्या मालाचा भाव दिला तर तो ह्या 6,000-12,000च्या मागे लागणार नाही असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, बेरोजगारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर राज्यात आपले उद्योग गुजरातला पळवून नेले. त्यानंतर सांगण्यात आलं की आपल्याला मोदी साहेब यापेक्षा मोठा कुठला तरी उद्योग देणार आहेत. हा उद्योग येणार कधी, हेही मला आपल्याला माध्यमातून सरकारला विचारायचंय. अध्यक्ष महोदय, आपण बघतोय की MPSC ची परीक्षा 2024 ची MPSC ची परीक्षा होणार आहे, ही जुन्या पॅटर्न नुसार होणारी शेवटची परीक्षा आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे की ज्या रिक्त जागा आहेत त्या सर्व जागाची जाहिरात काढून ह्या परीक्षा घ्याव्यात. त्यामुळे जे जुन्या पॅटर्न प्रमाणे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा त्यांना लाभ होईल. अध्यक्ष महोदय, आपण बघतोय की जवळपास 2 ते 2.5 लाख पदं ही रिक्त आहेत. आज जेवढी पदं रिक्त आहेत तेवढ्या पदाच्या जाहिराती निघत नाहीत. सरकारला विनंती आहे, वर्षानुवर्ष हे उमेदवार विद्यार्थी नोकरीची जाहिरात निघायची वाट बघतायत, तयारी करतायत, तर आपण ती जाहिरात काढावी. अध्यक्ष महोदय, गृह विभागावर बोलायचं झालं, जवळपास 57,000 पोलिसांची भरती होणं अपेक्षित आहे, परंतु तेवढी भरती अजून निघालेली नाही.
मुलं रोज तयारी करतायत, उद्या आज निघल जाहिरात, उद्या निघल जाहिरात, काय काय मुलांची वय निघून चाललीत, तर ही सुद्धा आपण लवकर भरती काढावी. अध्यक्ष महोदय, सरकारच्या वतीनं माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं, जे होमगार्ड निष्काम सेवा करतात त्यांना 180 दिवस काम देण्याचं, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचीही अंमलबजावणी करावी. त्याचबरोबरीनं गाव कामगार पोलीस पाटील हे मागच्या वर्षी त्यांनी मोर्चा आणला होता, याही वर्षी मोर्चा आणला होता. सरकारच्या वतीने त्यांचं मानधन वाढ असेल किंवा बाकीच्या योजनेच्या बाबतीत त्यांना आश्वासन दिलं जातंय, परंतु अंमलबजावणी होताना दिसत नाही. अध्यक्ष महोदय, आपण बघतोय शहरात जरी ड्रग्जचं प्रमाण असलं गावोगावी, तर देशी दारूचं प्रमाण गावोगावी खूप आहे. महिलांना खूप त्रास होतो. ह्याला पोलीस डिपार्टमेंट ढकलतं उत्पादन शुल्क विभागावर, उत्पादन शुल्क विभाग ढकलतं पोलिसावर. त्यामुळे याही बाबत कारवाई होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, गुटखा बंदी तर आपल्या राज्यात फक्त नावाला आहे. प्रत्येक चौकात चौकात गुटखा खुलेआम विकला जातो. हेच का गृह विभागाचं यश किंवा गृह विभागाचं ह्या गुटखा बंदीवरचं लक्ष? अध्यक्ष महोदय, महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकार गंभीर असं सांगितलं जातं. मी माझ्या धाराशिव मतदारसंघात धाराशिव शहराचे एक उदाहरण देतो. 2019 साली 1.5 कोटी रुपये धाराशिव शहरातील महिला सुरक्षेसाठी, मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला वर केलेत. अद्यापपर्यंत ते काम झालेलं नाही, अद्यापपर्यंत सीसीटीव्ही बसले नाही. हेच का गतिमान सरकार? अध्यक्ष महोदय, एका बाजूला दुधाचे भाव कमी झाले, 3 महिन्यापूर्वी 38 रुपये असणार दूध आज 26 रुपयावर आले, पण ग्राहकाला मिळणार दुधाचे भाव कमी झालेले नाहीत. परंतु दुसऱ्या बाजूला दुधाची भेसळ तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होते. हे भेसळ रोखण्यात हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. ही जर भेसळ रोखली तर निश्चितच शेतकऱ्या दुधाला चांगले भाव मिळतील, असंही मला आपल्याला या प्रसंगी सांगायचंय. अध्यक्ष महोदय, जलयुक्त शिवार टप्पा 2 माननीय श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून एक संयुक्त विद्यमाने सरकार आणि ते करते. 24 जिल्हे जाहीर केले, दुष्काळी जिल्हे ज्या ठिकाणी गरज आहे अशा जिल्ह्यांचा समावेश केला. परंतु धाराशिव सारखा सगळ्यात जास्त आत्महत्या असलेला जिल्हा त्यातून वगळण्यात आला. ही खरं तर त्या जिल्ह्यावर अन्याय आहे. माझी सरकारला विनंती आहे की ह्या योजनेत जलयुक्त टप्पा 2 मध्ये धाराशिव जिल्ह्यात समावेश करावा आणि त्या जनतेवरला अन्याय दूर करावा. अध्यक्ष महोदय, कृष्णा माडवाडा सिंचन प्रकल्पाचं काम आता मगाशी सन्मानी सदस्य सांगत होते की कशा पद्धतीने सरकार काम करतंय, परंतु त्याला प्राधान्यक्रम ह्या मागच्या सरकारने लावला होता. माननीय महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांनी तो प्राधान्यक्रम काढला आणि त्याला जवळपास भरघोस तरतूद केली. ह्या सरकारला 1 वर्षभर त्याचे वर्कआउट देणं झालं नाही. मे 2023 मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कृष्णा माडवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी पडणं अपेक्षित होतं, परंतु अद्यापही काम सुरू झालेलं नाही. त्याही बाबतीत ह्या सरकारची गतिमानता दिसून येते. अध्यक्ष महोदय, पश्चिम वाहिनी नद्याचं जवळपास 158 TMC पाणी मराठवाड्यासाठी वळवण्याचं धोरण सरकार आखतंय. परंतु अध्यक्ष महोदय, माझी एवढीच विनंती आहे की धाराशिव, बीड आणि लातूर या 3 जिल्ह्यांना तुम्ही त्यातलं पाणी किती देणार ह्याचा वाटा आधीच ठरवून घ्यावा, नंतर ही योजना हाती घ्यावी, ही विनंती आपल्या माध्यमातून मला सरकारला करायची आहे. अध्यक्ष महोदय, पवित्र पोर्टलच्या बाबतीत, शिक्षक भरतीच्या बाबतीत विद्यार्थी वारंवार सरकारला विनंती करतात, त्यांना तारखेवर तारीख लिहिली जाते, परंतु ती भरती अजून चालू केली जात नाही. यातून बऱ्याच विद्यार्थ्यांची वय निघून चालले. अध्यक्ष महोदय, ही भरती तात्काळ घेण्यात यावी. अध्यक्ष महोदय, त्याच बरोबरीनं संगणक परिचालक संपावर आहेत, त्यांना डिटेन केलं जातं, त्यांना आंदोलन सुद्धा करू दिलं जात नाही. ही काय हुकुमशाही आहे काय? अध्यक्ष महोदय, त्या बाबतीत 2 मिनिटात संपवतो. अध्यक्ष महोदय, त्या बाबतीत सुद्धा CSC कंपनीला डायरेक्ट पैसे देण्यापेक्षा पूर्वीप्रमाणे संग्राम कक्ष चालू करून ग्रामपंचायतच्या त्या खात्यावरनं थेट त्यांना पैसे द्यावे आणि त्यांना ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणून सामावून घ्यावं, हेही मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचंय. अध्यक्ष महोदय, शाळांच्या बाबतीत शाळांची अवस्था एवढी वाईट आहे, साधे शौचालय सुद्धा मुलींसाठी आपण किंवा पिण्याची पाण्याची व्यवस्था आपण करू शकत नाही. हजारो खोल्या ह्या धोकादायक झालेल्या आहेत. ह्याही बाबतीत आपण सरकारनं त्यांना निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. सरकार एका बाजूला राईट टू एज्युकेशन मार्फत विद्यार्थ्याला त्या जागी शिक्षण द्यायचं धोरण आखतं, पण दुसऱ्या बाजूला समूह शाळा काढून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम सरकार करतंय, ही मला आपल्याला प्रसंगी सांगायचंय. अध्यक्ष महोदय, शेवटचा आरोग्य विभागाच्या बाबतीत पदभरती नाही आहे, बऱ्याच ठिकाणी कर्मचारी नाही आहेत आणि दवाखाने फक्त शोभेच्या वस्तू झालेल्या आहेत. त्या ठिकाणी साधं सर्दीची किंवा पेनकिलर मिळत नाही. वैद्यकीय शिक्षण विभागाचे दवाखाने असतील, मेडिकल कॉलेजचे किंवा आरोग्य विभागाचे असतील, या ठिकाणी औषधं सुद्धा मिळत नाहीत. बाकीच्या मूलभूत सुविधा तर लांबच राहिल्या.
अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच सांगायचंय की हे सरकार जरी स्वतःचा गवगावा करून घेत असलं तर हे सरकार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पातळीवर अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळं मला आपल्याला माध्यमातून हेच सरकारला सांगायचंय की त्यांच्या कामात सुधारणा करून घेऊन सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा. धन्यवाद अध्यक्ष महोदय.